आज आईच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता, कारण अधिक मास चालू आहे आणि लेक जावईला जेवू घालतात आंबारस आणि पुरणपोळीचं. तर आईचं घरी ते जवळच आहे, तर मग तिला म्हटलं तू पुरण वगैरे तयार करून घेऊन ये, आपण टेरेसवरतीच पोळ्या तयार करू. तर तिने पुरण वगैरे सर्व तयार करून घेऊन आलेली होती आणि त्यानंतर आम्ही चुलीवरती मस्त अशा पोळ्या केल्या. नंतर पोळ्या वगैरे झाल्या, मग ती गेली आणि आरव पण तिच्याबरोबर गेला होता. मग माझी पण तयारी झाली आणि मी पण आता आईच्या घरी चाललेली होती. तर इथं पूजाने छान अशी रांगोळी काढलेली होती स्वागतासाठी आणि घरीच अनारसे पण बनवलेले होते. अगदी छान मस्त असे झालेले होते आणि तेच ताटं वगैरे लावून घेत होतो. पितळाच्या ताटावरती जे नवीन जावयांना देतात, तर त्याच्यावरती अनारसे वगैरे ठेवले आणि जे बतासे असताना ते ठेवले आणि तांब्याचा दिवा ठेवला आणि टॉवेल, टोपी, ड्रेस, साडी, तर असं सर्व मांडणी वगैरे करून घेतली. तर पूजा आणि स्वप्ना मी इथं सेल्फी काढली. नंतर पोराने रांगोळी पुसलेली होती, तर ती स्वप्ना नीट करत होती. त्यानंतर मग ताटाभोवती अशा रांगोळ्या तयार करून घेतल्या. त्यानंतर पूजाने इथं आम्हाला ओवाळलं आणि यानंतर मग काकाची मुलगी पण आलेली होती, तर तिला पण धोंड्याच्या जेवणासाठी बोलवलेलं होतं. तर तिचं आणि माझं आता आम्ही म्हणजे दोघी जोड्या बरोबरच जेवायला बसणार होतो आणि मस्त असं आंबारसचं जेवण तयार झालेलंच होतं. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि जे ड्रेस वगैरे देतात वाण म्हणून, तर तेच आता इथं ओटी वगैरे भरत होते सपना आणि पूजा. आणि आईने मग इथं जो तांब्याचा दिवा असतो ना, तोच लावून इथं ओवाळून घेतलं